दाओसला झालेले करार आणि त्यांच्या अंमलबजावणी संदर्भामध्ये श्वेतपत्रिका काढणार असल्याची माहिती उदय सामंत यांनी दिली आहे। तर या दौऱ्यावर कोण गेले होते आणि काय काय केलं याची माहिती देखील देणार असल्याचं उद्योगमंत्री उदय सामंतांनी स्पष्ट केलंय। या संदर्भात आदित्य ठाकरेंनी वारंवार मागणी केलेली होती आणि यानंतर उदय सामंतांनी विधान परिषदेमध्ये या संदर्भात घोषणा केली आहे। मागच्या 3 वर्षांमध्ये दाओसला किती एमओयू झाले, किती उद्योग विभागाचे झाले, किती एमआयडीसीचे झाले, किती अदर झाले आणि त्याची अंमलबजावणी काय झाली याची नक्की श्वेतपत्रिका उद्योग विभाग काढेल, हा या सभागृहाला मी शब्द देतो। परंतु त्यातली थोडी माहिती मी आपल्याला देतो म्हटलं ना। 3 वर्षापूर्वी दाओसला जे शिष्टमंडळ गेलं होतं त्यांनी 80,000 कोटीचे एमओयू केले। त्यातले 16,000 कोटीचे फक्त एमआयडीसीचे होते, 50,000 कोटीचा ऊर्जा विभागाचा होता। पण 50,000 कोटीचा ऊर्जा विभागाचा जो एमओयू झाला तो एमओयू करणारा माणूस देखील आज सापडत नाही। आम्ही 3 वर्षांमध्ये किती प्रकल्प आले, किती प्रकल्प गेले, एमओयू किती झाले आणि त्याची अंमलबजावणी किती झाली याची श्वेतपत्रिका काढू। मला असं वाटतं खूप चांगली आणि मोठी घोषणा आपण जी लक्षवेधी लावली होती या सभागृहामध्ये त्यातून समोर आलेली आहे, ती होईल, लवकर होईल, निवडणुकीच्या आधी काढणार ते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।